अरे ह्याला काय मी बोलू आता. तर मुळे अरे बेकंबे दारीच्या तुळसी किती वाऱ्याने धुलसी ग माझ्या दारीच्या तुळसी. कसं काय मंडळी, मी निमेश. वेलकम टू माय नेक्स्ट व्लॉग. तुम्ही बघू शकता आम्ही आत्ताच तयारी करून ठेवतोय. गणपतीच्या पूजेसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते आत्ताच आम्ही अरेंज करून ठेवतोय. नंतरला आमची धावपळ नको आहे म्हणून. अरेंजमेंट झाल्यानंतरला आम्ही सगळे तयार होऊन खाली गणपती आणायला निघून जातो. तर गणपती काय फारसा लांब नाही आहे. मी लास्ट ब्लॉगमध्येच क्लिअर केलं होतं की आम्ही गणपती मंदिरामध्ये आणून ठेवतो, तिथूनच आम्हाला आणायचा असतो. त्याच्यामुळे त्याचा काही डिस्टन्स फारसा लांब नाही आहे. तर आपला बाप्पा तर रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इतर लोक सुद्धा आलेली आहेत गणपती घ्यायला. मी तुम्हाला कालच दाखवलेला आहे हा नजारा गणपतींचा. खूप सारे लोक गणपती ठेवून जातात या मंदिरामध्ये, पण आपल्याला इकडेच बघायला भेटतात प्रत्येक माणसांनी काय काय गणपतीची थीम ठेवलेली आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग थीम दाखवायची आहे मला. एक वेगळा युनिक गणपती त्यांनी सांगितलेला आहे. तुम्ही बघू शकता खेकड्यावरती गणपती आहे. माझ्यासाठी तरी लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी हा युनिक थीम बघतोय. त्याच्या आधी मी तरी कधी खेकड्यावर गणपती बघितला नाही. मी मोरावर बघितला आहे, मी मूषकावर बघितला आहे, मी बाकी सगळ्या म्हणजे खूप साऱ्या असे गणपतीचे सीन बघितले, पण हा माझ्यासाठी युनिक होता. बाप्पा रेडी झालेत आपल्या घरी यायला, बघू शकता. आता घरी नेताना दादा डोक्यावर घेणार आहे गणपती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला वाटत असेल की सगळे इतकी इन्स्ट्रक्शन्स का देत आहेत, सगळे एवढे का काळजी घ्यायला सांगतायत. कारण की ही जी मूर्ती आहे ही प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही आहे, ही शाडू मातीची आहे. तर ही आहे ना, जितकी छोटी दिसते ही तेवढी हेवी असते, म्हणजे पूर्ण भरीव मूर्ती असते ही. त्याच्यामुळे सगळे काळजीने नेतात घरी. कारण की एन्व्हायरमेंट खराब होऊ नये म्हणून गावच्या ठिकाणी सगळे लोक ट्राय करतात की शाडू मातीचाच गणपती आपल्या घरी यायला. मोरया मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाला आतमध्ये आणण्यापूर्वी त्याची ओवाळणी केली जाते. मूर्ती मांडताना व्हिडिओ काढताना आली, कारण सगळे ओरडायला लागले लक्ष इकडे द्या वगैरे. त्यामुळे मी एकच व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, गणपतीचं डेकोरेशन विथ गणपती.
कसं वाटते सांगा मला. तर यानंतर आम्ही प्रत्येकाला क्वेश्चन केले, गणपती आलेत तर कसं वाटतंय तुम्हाला. तर घरामध्ये गणपती आलाय कसं वाटतंय. छान वाटतंय. छान वाटतंय. ठीक आहे, चला या दुसऱ्या काकी आहेत त्यांच्याकडे येऊया. आणि गणपती आले आपल्या घरी, कसं वाटतंय. एकदम उत्तम. श्रीच्या कृपेने आम्ही आता मोदक बनवतोय. अच्छा, मोदकांचा प्रसाद आहे यावर्षी. आज या वर्षी दरवर्षी व्हिडिओ असतो. तोंड अर्धा टाइम घेते. काय बोलू मी याला अबू. हा तर माझ्या मम्मीची व्हिडिओ घेतोय मी. ठीक आहे, तिला विचारूया गणपती घरात आलाय कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. समर्थ कृपेने उत्तम आहे. ठीक आहे. कोणाचा. अरे ह्याला काय मी बोलू आता. तर या घरात या आमच्या बंडू दादाच्या बायको, म्हणजे हा बघा, हा बंडू दादा. त्याच्या म्हणजे वहिनींना विचारायचं मला कसं वाटतंय. अरे हा अर्धाच बाबू तोंड पूर्ण घ्यायचं असतं. गणपती घरात आलाय कसं वाटतंय. खूप छान, मस्त वाटतंय. आनंदी वातावरण आहे. चला या पुढे जाऊया आपण. इथं कोण आहे. अरे यांना विचारतो. दुसऱ्या वहिनी आहेत आमच्या, त्यांना विचारतोय कसं वाटतंय. गाईज खूप छान वाटतंय, खूप सुंदर वाटतंय. चला छान वाटतंय, सुंदर वाटतंय, मस्त वाटतंय. कोण कोण आलो मोठ्या माणसांना पहिला लेडीज. तर आपल्या घरातले वरिष्ठ लोक. अण्णा गणपती आल्या घरामध्ये. आम्हाला एकदम उत्तम आनंद आहे. आणि आता आम्ही पूजेला सुरुवात करत आहोत. चला या पप्पांना आमच्या विचारूया कसं वाटतंय गणपती आल्या घरात. अतिशय सुंदर वातावरण आहे. सगळा कुटुंब आम्ही एकत्र येतो आणि मुंबईवरनं सगळे येऊन आम्ही आनंदामध्ये गणपती 5 दिवस इथे आणतो आणि आनंदामध्ये 5-7 दिवस राहून आम्ही एकदम जल्लोष करतो गणपतीसाठी. खूप आनंद वाटतं आहे. आणि आजचा हे पूजनाचा आमचं जे आजचा दिवस आहे तो खूप उत्तमाचा आहे. आनंद वाटते. या आमच्या दादाच्या मोठ्या दादाचा आम्ही इंटरव्ह्यू घेतोय. कसं वाटतंय गणपती आल्या घरात. गणपती आल्याबद्दल खरंच खूप छान वाटतंय. आणि आज खूप एकदम आनंदाचा दिवस आहे. आमचा खूप मोठा परिवार आहे आणि सगळेजण मुंबईवरून गावी येतो आणि उत्तम असं साजरा करतो हा गणेशोत्सव. माईक चालू आहे का आधी ते मला आधी सांगा तुम्ही. माईक चालू आहे, आवाज येईल. हॅलो. कसं वाटतं. खूप छान वाटतंय. आज गणपती घरात आलेत, खूप आनंद झालाय. आणि दोन चांगले बाय तुला. हे आमचे भटजी पूजेपेक्षा जास्त फोटो काढण्यात इंटरेस्टेड आहेत. रघुवीर समर्थ. श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय वीर समर्थ. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरीतं सद्गुरुतं नमामि. जय रघुवीर. श्री गणेशाय नमः. श्री गणेश पूजा आरंभ. श्री गणेश चतुर्थी दिवशी पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी नित्यपूजा व उपासना करून कपाळाला कुंकवाचा टिळा लावून घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा. श्री हा आला प्रीतमदाचा गणपती, ज्याने सहज मला असं वाटतं मूर्ती खूप उंच दिलेली आहे. 2 फुटाची तरी असेल, तितकीच ही हेवी सुद्धा असेल. तर जाऊया आपण यांना हेल्प करायला जरा. चला. आलो थांबा, आलो. याला सोडतो. ते दादा येतोच काय. मी जातो पूजा वाचायची. मोरया दादा जा तू, मी येतो. पूजा झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो आणि आम्ही सगळे एकत्र जेवण करतो, म्हणजे प्रसाद समजू त्या दिवशी. फायनली पूजा झालेली आहे आपली. आपण सगळ्यांनी जेवून घेतलेलं आहे आणि माझे भावंड थोडे पुढे गेलेले आहेत. मी थोडा मागे राहिलो, नाश्ता आणायला आलोय. तर आता मी जिथे जातोय ना, तो आमच्या गावचा सगळ्यात चांगला पीक आहे. म्हणजे तिकडून जो निसर्ग दिसतो तो खूप मस्त आहे. तो तुम्हाला दाखवतो मी.
हा जो व्ह्यू बघताय ना, हा सगळा मोकळा ग्राउंड आहे आणि मोकळा ग्राउंड आहे, त्याच्या पलीकडे थोडासा समुद्र आहे हा, आणि बाकी आजूबाजूला सगळं हिरवळ आहे, म्हणजे झाडं झुडपं आहेत आणि मस्त पॉईंट आहे. इथे सगळे हा खेळायचा मैदान आहे. जास्त करून मुलं इथे खेळायला येतात क्रिकेट. आम्ही सगळे घरी न सांगता इथे नाश्ता करायला येतो आणि सगळे नाश्ता एन्जॉय करतो, बघू शकता. ही जागा आहे, ही एक प्रकारची खाडी आहे, खाडी इलाका आहे, पण आमच्या गावामध्ये या खाडीला उघडी असं म्हटलं जातं. एक वेगळं नाव आहे, तरी सुद्धा हाच नाव बोलतात. हे जेवल्यानंतरला सुद्धा आम्ही वडापाव खातोय आणि घरच्यांना माहिती नाही. घरच्यांना कळलं तर आम्हाला मस्तपैकी आमची वाट लागणार आहे. आणि ही व्हिडिओ मी टाकतो याचा अर्थ मला नक्कीच शिवा पडणार आहेत आणि यांना पण शिवा पडणार आहेत. आता मी घरी येताना प्रीतमदादाकडे गेलो. जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, त्यांनी काहीतरी डेकोरेशन झाडं वगैरे लावली होती. त्याचं डेकोरेशन बघा किती सुरेख दिसतं. ही मेहनत आहे आणि त्याला खूप एक्सपिरियन्स आहे या बागांचा. म्हणजे तो आधीपासूनच नॅचरल गोष्टी घेऊन त्याचं डेकोरेशन करत असतो. मला तरी खूप डेकोरेशन आवडलं आहे, बघू शकता तुम्ही. बघा सगळे गणपतीला जातात, तुम्हाला माहिती आहे. सकाळी उठून दुसऱ्या दिवशी गणपतीला फुलं आणायला जायला लागतात. आपल्याकडे फुलं जमा नसतात किंवा फुलं असतात घरी, ते सगळे खराब होतात पहिल्या दिवसाचे. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला फुलं आणायला जायला लागतात. मग सकाळी जे फुलं आहेत ना, सगळे लोक आणायला जातात गावी. आता सगळे आणायला गेल्यावर आपल्याला भेटत नाही, मग आपल्याला खूप आतमध्ये जायला लागतं. आम्हाला जसं गावामध्ये खूप आतमध्ये जाऊन फुलं भेटतात, तेव्हा फुलं कुठे आम्ही आणतो गणपतीला. ही गावची सर्वात जुनी परंपरा आहे. याच्यामध्ये एक माणूस इशारे करून नाव सांगतो समोरच्याला आणि तो नाव ओळखतो. मग ते आपण आपल्याप्रमाणे कोणाच्या घरातल्यांची नावं द्यायची असेल तर जाऊ शकतो. निलेश तुझ्या हाताने धर्म केला आजीचा, आजीच्या जीवासाठी 100 रुपये हे 1.5 दिवसाचे गणपती चालले. त्यानंतरला आम्ही जी जागरणात मजा केली ना सगळ्यांनी, ती सगळ्यांना नॉनस्टॉप बघायला सांगेन. खूप मजा आली बघा. इकडे चौकडे नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे, गळहार वाहुनी पुष्प फुले जागती गाजती तिकडे तिकडे चौकडे या नामाचा गजर इथे ना कुणाला परवा कोणाची, पाहतोय तोची अनंत, पाहतोय तोची अनंत. विसरून गेले नीती आणि धर्म, स्वतःलाय संत, म्हणती स्वतःलाय संत. सुनामी लाटाने भूकंपाने गेलेल्या पापानी भोगती कर्म फले. जिकडे तिकडे चौकडे या नावाचा गजर भक्तीच्या मुळे, तिकडे चौकडे या नावाचा गजर झाला गणरायाच्या भक्तीच्या मुळे.
अरे बेकंबे दारीच्या तुळसी किती वाऱ्याने धुलसी ग माझ्या दारीच्या तुळसी ग माझ्या दारीच्या तुळसी माझ्या दारीच्या तुळसी तुम्ही तुझा जन्म कुठे झाला तुझा जन्म कुठे झाला ग माझ्या दारीच्या तुळसी ग काय बोललं तुझा जन्म कुठे झाला तुझा जन्म कुठे झाला ग माझ्या दारीच्या तुळसी ग कुठे झाला तुझा जन्म कुठे झाला ग माझ्या दारीच्या तुळसी ग सात समुद्राच्या काठी सात समुद्राच्या काठी ग माझ्या दारीच्या तुळसी ग सात समुद्राच्या काठी सात समुद्राच्या काठी ग माझ्या दारीच्या तुळसी ग श्रीरामाने पाहिले तुला रामाने पाहिले ग माझ्या दारीच्या तुळसी ग रामाने पाहिले तुला रामाने पाहिले ग दारीच्या तुळसी ग तुला रामाने उपटिले तुला रामाने उपटिले ग माझ्या दारीच्या तुळसी ग तुला रामाने उपटिले तुला रामाने उपटिले ग माझ्या दारीच्या तुळसी कोऱ्या रुमाली बांधिले कोऱ्या रुमाली बांधिले ग माझ्या दारीच्या तुळसी ग वाजवते बघ काय बांधिले माझ्या दारीच्या तुळसी ग माझ्या दारीच्या तुळसी ग तुला कुंडीत लाविले तुला कुंडीत लाविले ग माझ्या दारीच्या तुळसी ग तुला कुंडीत लाविले तुला कुंडीत लाविले ग माझ्या दारीच्या तुळसी ग तुला कुंडीत लाविले तुला कुंडीत लाविले ग माझ्या दारीच्या तुळसी ग तुला कुंडीत लाविले तुला कुंडीत लाविले ग माझ्या दारीच्या तुळसी तुला सीता गाली पाणी तुला हरिनामाची वाणी ग माझ्या दारीच्या तुळसी ग तुला सीता गाली पाणी तुला सीता गाली पाणी ग माझ्या हरिनामाची वाणी ग बरोबर नाही ग तुझी सीता करी पूजा तुला हरिनामाचा गुंजा ग माझ्या दारीच्या तुळसी ग देवा अगं तिचा व्हिडिओ गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण छनन छनन छन छन छनन छनन छन छन बाई वाजे तुझ्या पैजन छनन छन छन बाई वाजे तुझ्या पैजन नाचतोय छान गौरीचा गण पुष्प बरसले नभातून या हर्षित झाली वसुंधरा हर्षित झाली वसुंधरा हर्षित झाली वसुंधरा हिरवा शाल निसर्ग नेसला तुला पाया गौरी हरा तुला पाया गौरी हरा तुला पाया गौरी हरा एक वर्षान आलाय गण
एक वर्षानं आलाय सण झालं झालं तुझं गमन पायी वाजे तुझ्या पैठण पायी वाजे तुझा पैठण नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण चनन चनन चन चन चनन चनन चन चन पायी वाजे तुझ्या पैठण चनन चनन चन चन पायी वाजे तुझ्या पैठण पार्वती पुत्र गणपती शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती शंकराची बायको पार्वती एक कानातल्या रिंगा हरवल्या हिला माहित नाही कानातल्या रिंगा हरवल्या हिला माहित नाही कानातला रिंगा हरवल्या हिला माहित नाही कानातला रिंगा हरवल्या हिला माहित नाही हे भेटल्या हिच्या जावेला जाव देतच नाही भेटल्या हिच्या जावेला जाव देतच नाही पेटलाईच्या जावेला जाव देतच नाही पेटलाईच्या जावेला जाव देतच नाही शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती 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 पायातले पैंजण हरवले हिला माहित नाही पायातले पैंजण हरवले हिला माहित नाही पायातले पैंजण हरवले घालून माणसा मारित ग गोळ्या घालून माणसं मारित ग गोळ्या घालून माणसं मारित ग बोलवा बोलवा पोलिसाचा पारा ग बोलवा बोलवा पोलिसाचा पारा ग बोलवा पोलिसाचा पारा ग बोलवा बोलवा पोलिसाचा पारा ग टिल्लक राजाला पकडून देवा ग टिल्लक राजाला पकडून देवा ग पकडून असं करायचं टिल्लक राजाला पकडून देवा ग टिल्लक राजाला पकडून देवा ग राजाला पकडून देवा आता कुठलं बोल हे सोड नका सोड नका तीन दिवसांनी आमची मोठी ताई आली होती कडापूरवर ती असताना सुद्धा काही डान्स झाला
बाय बाय साहिल, बाय बाय भाऊ, ताई बाय बाय. चला चला बाय 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 बाय. या 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 येऊ दे. बघता बघता दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. कोण म्हणतं 7 दिवसाचे गणपती होते, आम्हाला तर वाटले पण नाही 5 दिवस आलेत गणपती. सो आमच्या गावी एकाच खालूबाजाने सगळे लाईनीमध्ये गणपती निघतात गावातून आणि सगळे एकत्र जातात विसर्जनाला. व्हिडिओ काढा आडवी. नीट बघ व्हिडिओ बघ. ही जी एन्जॉयमेंट तुम्ही बघताय ना, ही सगळी गावाकडेच होते. आणि म्हणूनच मी माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये म्हणालो होतो की मला गावी गणपतीला मजा येते. आणि मला असं वाटतं खूप सारे लोक जे कोकणाकडे गावी वगैरे जातात गणपती सणाला, त्यांना माहिती आहे काय एन्जॉयमेंट असतो. त्याच्यामुळे गावी मजा येते खूपच. आता हा होता आमच्या वारळ गावचा गणपती सणाचा एक्सपिरियन्स. तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इकडे या, तो तिकडे पण चालतं.